नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. ठीक आहे. बऱ्याच जणांची कमेंट येत होत्या, बऱ्याच जणांनी कमेंट केल्या होत्या की सर भारतातील जे काही रामसर साइट्स आहेत त्याच्यावरती व्हिडिओ बनवा. तर बिलकुल टाइमपास नका करू, वही आणि पेन घेऊन लगेच बसा. आजचा जो काही महत्त्वाचा मुद्दा आपण घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. भारतातील सर्व 75 रामसर स्थळे त्याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न. 2023 मध्ये तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा, याच व्हिडिओमधील 100% तुम्हाला 2 ते 3 प्रश्न बघायला भेटणार आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. पाहूया प्रश्न क्रमांक पहिला. एक प्रश्न महत्त्वाचा आहे. जानेवारी 2023 पर्यंत भारतामध्ये एकूण किती रामसर साइट स्थित आहेत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. एकूण या ठिकाणी आपल्या प्यारा भारतामध्ये 75 रामसर साइट्स या ठिकाणी स्थित आहेत. आणि जर तुम्हाला प्रश्न फिरवून विचारलं हे जे काही 75 रामसर साइट्स आहेत ते किती क्षेत्रामध्ये व्यापलेले आहेत तर लगेच लिहून घ्या. जर तुम्हाला हेक्टरमध्ये विचारलं तर 13,26,677 हेक्टर एवढ्या क्षेत्रामध्ये हे 75 रामसर साइट्स व्यापलेले आहे. आणि जर तुम्हाला एकरमध्ये विचारलं तर लगेच लिहून घ्या 32,78,290 एकर वरती हे 75 रामसर साइट्स या ठिकाणी व्यापलेले आहेत. क्लिअर. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. 2014 ते 2022 या काळामध्ये एकूण किती रामसर स्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. एकूण 49 रामसर साइट्स या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत यादीमध्ये. कधी? 2014 ते 2022 या तब्बल 8 वर्षाच्या काळामध्ये. या ठिकाणी तुम्हाला या टेबलच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल. पहा, 1981 मध्ये सर्वात सुरुवातीला 2 रामसर साइट्स ऍड करण्यात आले. तुम्ही जर ह्या तक्त्यामध्ये पाहिलं तर तुम्हाला क्लिअरली लक्षात येईल 1981 ते 2013 या काळादरम्यान 26 रामसर साइट्स ऍड करण्यात आले. त्याच्यानंतर 2014 ते 2022 या संपूर्ण काळामध्ये 49 रामसर साइट्स ऍड या ठिकाणी करण्यात आले. मग 26 प्लस 49 किती झाले तर 75 एकूण या ठिकाणी रामसर साइट्स आपल्या प्यारा भारतामध्ये झालेले आहेत. आणि टोटल एरिया आपण मगाशीच पाहिला आहे 13,26,678 हेक्टर. क्लिअर. याचं एकक हेक्टर मध्ये आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न. दरवर्षी जागतिक पाणथळ दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येत असतो? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 2 फेब्रुवारीला दरवर्षी या ठिकाणी वर्ल्ड वेटलँड डे जागतिक पाणथळ दिवस म्हणून आपण साजरा करतो. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, त्याचं उत्तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे, जेणेकरून मला लक्षात येईल की कुठला विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहेत. ठीक आहे. तर जागतिक पाणथळ दिवस कधी असतो? 2 फेब्रुवारीला. 3 पॉइंट लिहून घ्या. तिन्ही पॉइंट वरती ऑलरेडी प्रश्न विचारलेले आहेत. पहिला पॉइंट, 2 फेब्रुवारी 2023 रोजी रामसर अधिवेशनाचा 52वा वर्धापन दिवस आपण साजरा केला आहे यावर्षी 2023 मध्ये. दुसरा पॉइंट, रामसर अधिवेशनावरती केव्हा स्वाक्षरी झाली आहे तर 1971 मध्ये. आणि तिसरा पॉइंट, रामसर अधिवेशन पाण्याने भिजलेल्या जमिनीशी संबंधित आहे. ठीक आहे. पुढची स्लाइड पाहूया. आता या ठिकाणी बऱ्याच एक्झाम मध्ये परत काही प्रश्न विचारले जातात एक्झामला, रिपीट क्वेश्चन. त्याच्यामधील 6 क्वेश्चन लगेच लिहून घ्या. भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती आहे? 75 आहे. पहिले रामसर स्थळ कोणते आहे तर चिलिका तलाव, जे की ओडिसा राज्यामध्ये स्थित आहे. पुढचा पॉइंट लिहून घ्या. सर्व गोड्या पाण्याच्या तलावांपैकी सर्वात मोठे तलाव कोठे आहे तर वुलर सरोवर आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये. त्यानंतर सर्व अंतर्देशीय खारट तलावांपैकी सर्वात मोठे तलाव कोणता आहे तर सांबर सरोवर राजस्थान राज्यामध्ये. त्यानंतर ईशान्येकडील राज्यांमधील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे तर लोकतक तलाव, जे की मणिपूर राज्यामध्ये आहे. आणि जगातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते आहे तर केबुल लामजाओ, जे की मणिपूर राज्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न. 2 स्टार मार्क करून ठेवू शकता. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक रामसर साइट स्थित आहेत? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. तमिळनाडू राज्यामध्ये भारतातील जे काही 75 रामसर साइट्स आहेत त्याच्यामधील सर्वात जास्त रामसर साइट्स तमिळनाडू राज्यामध्ये स्थित आहेत. मग किती आहेत याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. या कॉलमच्या माध्यमातून लगेच लिहून घ्या. 1 नंबरला आहे तमिळनाडू राज्य. तमिळनाडू राज्यामध्ये टोटल 14 रामसर साइट्स आहेत. 2 नंबरला आहे उत्तर प्रदेश राज्य, एकूण 10 रामसर साइट्स आहेत. 3 नंबरला आहे ओडिसा राज्य, एकूण 6 रामसर साइट्स आहेत.
4 नंबरला आहे पंजाब राज्य, एकूण 6 रामसर साइट्स आहेत. आणि 5 नंबरला आहे जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश, एकूण 5 रामसर साइट्स स्थित आहेत जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशामध्ये. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा, क्षेत्रफळाच्या दृष्टीनुसार भारतातील सर्वात मोठे रामसर साइट्स कोणते आहे? तर 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सुंदरबन. कुठे आलं हे? वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगाल राज्यामध्ये स्थित आहे. आणि याचं क्षेत्र किती आहे? तर 4,23,000 हेक्टर एवढं त्याचं क्षेत्र आहे, जे की पश्चिम बंगाल राज्यामध्ये स्थित आहे. सुंदरबन असं त्याचं नाव आहे, जे क्षेत्रफळाच्या नुसार भारतातील सर्वात मोठे रामसर साइट आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6वा, क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात लहान रामसर साइट कोणता आहे? तर 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रेणुका वेटलँड्स. कुठे आहे? तर हिमाचल प्रदेश या ठिकाणी. आणि याचं क्षेत्र किती आहे? तर 20 हेक्टर. बरोबर, 20 हेक्टर मध्येच हे या ठिकाणी पसरलेलं आहे. एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा, भारतामध्ये रामसर अधिवेशन कोणत्या वर्षी लागू झालेलं आहे? तर पर्याय क्रमांक बी, 1982 ला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये रामसर अधिवेशन लागू झालेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा, जगातील सर्वाधिक वेटलँड साइट्स किंवा रामसर साइटची संख्या कोणत्या देशामध्ये आहे? तर पर्याय क्रमांक ए, UK, ब्रिटन, युनायटेड किंगडम. जगातील सर्वाधिक वेटलँड साइट्स आहेत किंवा रामसर स्थळांची या ठिकाणी संख्या सर्वाधिक आहे. किती आहे? तर टोटल 175. आता या ठिकाणी कन्फ्युजन होऊ देऊ नका. UK मध्ये टोटल रामसर साइट्स किती आहेत? तर 175. भारतामध्ये किती आहेत? तर 75. बरोबर, याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा, खालीलपैकी जगातील सर्वात मोठी पाणथळ जागा कोणती आहे? तर पर्याय क्रमांक डी, पंतनल वेटलँड नावाची जागा आहे. ती जगातील सर्वात मोठी पाणथळ जागा आहे. पहा, या ठिकाणी जगातील सर्वात मोठी पाणथळाबद्दल बोलण्यात आलं आणि त्याचं क्षेत्रफळ किती आहे? 1,95,000 स्क्वेअर किलोमीटर एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे. आणि दक्षिण अमेरिका या देशामध्ये हे स्थित आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा, काळजीपूर्वक ऐका मी काय सांगतोय ते. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि या प्रश्नाच्या नंतर आपण प्रत्येक राज्यामध्ये किती रामसर स्थळे आहेत हे प्रत्येक राज्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती रामसर स्थळे आहेत? 2, 4, 3 की 5? याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आता प्रत्येक राज्यामध्ये किती किती रामसर स्थळे आहेत, त्यांची संख्या किती आहे हे आपण व्यवस्थितपणे पाहू आणि प्रामाणिकपणे वहीमध्ये लगेच लिहून घ्या. पहा, या ठिकाणी या स्लाइडवरती जेवढेही मी राज्य दाखवले आहेत, या सर्व राज्यांमध्ये फक्त एक रामसर स्थळे आहेत. म्हणजे जेवढेही राज्य आहेत या सर्व राज्यामध्ये फक्त एक रामसर स्थळे आहेत. आता एक एक राज्य आणि ते जे काही रामसर स्थळ आहे त्याच्यावरती नजर टाकूया. आंध्र प्रदेशमध्ये एकच रामसर स्थळ आहे, ज्याचं नाव आहे कोल्लेरू तलाव. आसाममध्ये आहे दीपोर बिल. बिहारमध्ये आहे कंवर तलाव. गोव्यामध्ये आहे नंदा तलाव. कर्नाटकमध्ये आहे रंगनाथिट्टू पक्षी अभयारण्य. मणिपूरमध्ये आहे लोकटक तलाव. मिझोरममध्ये आहे पाला पाणथळ. त्रिपुरामध्ये आहे रुद्रसागर तलाव आणि उत्तराखंडमध्ये आहे आसन बॅरेज. पाहूया पुढची स्लाइड. आता हे राज्य आहे राजस्थान राज्य. राजस्थानमध्ये एकूण 2 रामसर साइट्स आहेत. कोणकोणतं? पहिला आहे केवलदेव राष्ट्रीय उद्यान आणि दुसरा आहे सांभर तलाव. त्यानंतर हरियाणा राज्य, लिहून घ्या. हरियाणामध्ये 2 रामसर स्थळे आहेत. पहिला आहे सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान आणि दुसरा आहे भिंडावास वन्यजीव अभयारण्य. पाहूया पुढची स्लाइड. या ठिकाणी 3 राज्य आहेत. कोणकोणते? हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळ. या तीनही राज्यामध्ये 3 असे रामसर स्थळे आहेत. सुरुवातीला पाहूया आपण हिमाचल प्रदेश बद्दल. हिमाचल प्रदेशमध्ये पहिलं रामसर स्थळ आहे चंद्रताल नावाचं, दुसरं आहे पोंग डॅम तलाव नावाचं आणि तिसरं आहे रेणुका तलाव नावाचं. महाराष्ट्रामध्ये 3 रामसर स्थळे आहेत. पहिला आहे लोणार सरोवर, दुसरा आहे नांदूर मधमेश्वर आणि तिसरा आहे ठाणे खाडी. मला कमेंट करून सांगा, हे जे काय लोणार सरोवर आहे ते कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये येतं, ते कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं आपल्या महाराष्ट्रातील, एवढंच मला कमेंट करून सांगायचं आहे. पाहूया पुढचं राज्य केरळ राज्य. केरळमध्ये सुद्धा 3 रामसर स्थळं आहेत. पहिला आहे अष्टमुडी वेटलँड, दुसरा आहे सस्तमकोट्टा तलाव आणि तिसरा आहे वेंबनाड कोल वेटलँड. पाहूया पुढची स्लाइड. या ठिकाणी 2 राज्य आहेत. या दोन्ही राज्यामध्ये 4 असे रामसर स्थळे आहेत. पहिल्यांदा पाहूया आपण गुजरात राज्य. गुजरात राज्यामध्ये पहिलं रामसर स्थळ आहे खिजाडिया, दुसरं आहे नाल सरोवर, तिसरं आहे ठोल तलाव आणि चौथा आहे वादवना पाणथळ. अशा प्रकारे मध्य प्रदेशमध्ये पाहूया. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा 4 रामसर स्थळे आहे. पहिला आहे भोज पाणथळ, दुसरा आहे सख्या सागर,
तिसरा आहे सिरपूर तलाव आणि चौथा आहे यशवंत सागर. पाहूया पुढची स्लाइड. या ठिकाणी जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाबद्दल बोलण्यात आलं. जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशामध्ये एकूण 5 रामस्थळ स्थळे आहेत. कोणकोणते? तर पहिला आहे होकरसर पाणथळ, दुसरा आहे हायगम वेटलँड कन्झर्वेशन रिझर्व, तिसरा आहे शालबुग वेटलँड कन्झर्वेशन रिझर्व, चौथा आहे सुरनीसर मनसार तलाव आणि पाचवा आहे वुलर लेक किंवा वुलर तलाव. पुढचं केंद्रशासित प्रदेश पाहूया लद्दाख. लद्दाखमध्ये 2 रामसर स्थळे आहेत. पहिला आहे सोकार आणि दुसरा आहे सोमोमिरी तलाव. त्याच्यानंतर पश्चिम बंगाल राज्य. पश्चिम बंगालमध्ये 2 रामसर स्थळे आहेत. पहिला आहे पूर्व कोलकाता वेटलँड आणि दुसरा आहे सुंदरबन वेटलँड. वेटलँड या शब्दाचा अर्थ होतो पाणथळ. पाहूया पुढची स्लाइड. या ठिकाणी 2 राज्य आहेत. एक आहे ओडिसा राज्य आणि एक आहे पंजाब राज्य आणि दोन्ही राज्यामध्ये 6 अशा प्रकारे एकूण 12 रामसर स्थळे आहेत. या ठिकाणी सुरुवातीला आपण ओडिसाबद्दल पाहूया. ओडिसामध्ये 1 नंबरचं रामसर स्थळ आहे अनसुपा सरोवर, 2 नंबरचा आहे भितरकनिका खारपुटी, 3 नंबरचा आहे चिलिका तलाव, 4 नंबरचा आहे हिराकूड जलाशय, 5 नंबरचा आहे सातकोसिया घाट, 6 नंबरचा आहे तांपारा तलाव. अशा प्रकारे पंजाबमधील पाहूया. पंजाबमधील पहिलं रामसर स्थळ आहे बियास संरक्षण राखीव, दुसरं आहे हरिके पाणथळ, तिसरं आहे कांजली पाणथळ, चौथा आहे केशोपूर मियानी कम्युनिटी रिझर्व, 5वं आहे नांगल वन्यजीव अभयारण्य आणि 6वं आहे रोपर पाणथळ. पाहूया पुढची स्लाइड, जे की सर्वात महत्त्वाची आहे. तमिळनाडू राज्य. आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं सर्वाधिक रामसर स्थळे कुठे आहेत, तर तमिळनाडूमध्ये एकूण 14 आहेत. हे 1 नंबरला राज्य आहे आणि 2 नंबरला आहे यूपी उत्तर प्रदेश. टोटल 10 रामसर स्थळे आहेत. दोन्ही राज्यातील रामसर स्थळे आपण एकामागे एक पाहणार आहोत. सुरुवातीला पाहूया तमिळनाडूमधील 14 रामसर स्थळे. पहिला आहे चित्रांगुडी पक्षी अभयारण्य, दुसरं आहे मन्नार मरीन रिझर्वचे आखात, तिसरं आहे कांजीरकुरम पक्षी अभयारण्य, चौथा आहे करिकिली पक्षी अभयारण्य, 5वं आहे कुंथनकुलम पक्षी अभयारण्य, 6वं आहे पल्लीकरनाई मार्च रिझर्व फॉरेस्ट, 7वं आहे पिचावरन मॅग्रोव, 8वं आहे पॉइंट कॅलिमेरे वाईल्ड लाईफ, 9वं आहे सनमराम बिरदापूर कॉम्प्लेक्स, 10वं आहे सनमाराम वाईल्ड लाईफ आणि UAE कॉम्प्लेक्स, 11वं आहे वडावूर पक्षी अभयारण्य, 12वं आहे वेदांतंगल पक्षी अभयारण्य, 13वं आहे वेल्लोडे पक्षी अभयारण्य आणि 14 आहे वेबन्नूर वेटलँड कॉम्प्लेक्स. काळजीपूर्वक व्यवस्थितपणे मन लावून ऐकत चला. पाहूया पुढची स्लाइड. उत्तर प्रदेश राज्य. आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं तमिळनाडूमध्ये सर्वाधिक रामसर साइट्स आहेत. किती आहेत? 14 आहेत आणि UP मध्ये 2 नंबरचं राज्य आहे. रामसर साइट्सच्या बाबतीमध्ये एकूण 10 रामसर साइट्स आहेत. किती? 10. तर एक वरती नजर टाकूया. पहिलं लिहून घ्या बखिरा अभयारण्य, दुसरं आहे हैदरपूर पाणथळ, तिसरं आहे नवाबगंज पक्षी अभयारण्य, चौथा आहे पार्वती अर्गा पक्षी अभयारण्य, 5वं आहे सामन पक्षी अभयारण्य, 6वं आहे समसपूर पक्षी अभयारण्य, 7वं आहे सँडी पक्षी अभयारण्य, 8वं आहे सरसाई नवर झील, 9वं आहे सूर सरोवर आणि 10वं आहे अप्पर गंगा रिव्हर. क्लिअर? तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, जो काही आपला प्यारा भारत देश आहे, आपल्या भारतामध्ये एकूण 75 रामसर साइट्स स्थित आहेत आणि हे रामसर साइट्स कोणकोणत्या राज्यामध्ये बिलॉंग करतात, कोणकोणत्या राज्यामध्ये स्थित आहेत, याच्यावरती आपण सर्व प्रश्न पाहिलेले आहेत. याच्या बाहेर प्रश्न तुम्हाला पडला जाणार नाही किंवा विचारला जाणार नाही. क्लिअर? तर व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा. मी शेवटी परत एकदा म्हणेल, नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.